नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे संडे आणि संडे मॉर्निंगचं रुटीन जे काय आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे मी सुरुवात करते कणिक मळण्यापासून. ॲक्च्युली निलेशला सोमवारची सुट्टी असते, पण आता गणपती असल्यामुळे ना यांना आधीमध्ये सुट्ट्या मिळतात. आणि काल खूप म्हणजे शनिवारी खूप जास्त वेळ झाला आम्हाला. आम्ही सीन बघायला गेलो होतो आणि खूप छान होते सीन. एक होता लव जिहादचा आणि तो दुसरा होता ना, तो होता म्हणजे आत्ताचं जे यूथ आहे किती व्यसनाच्या आणि फालतू गोष्टींच्या आहारी चाललेला आहे यावरून होता. तर खूप छान होते, घेण्यासारखं खूप काही होतं आणि घेतलं तर कुठेतरी प्रगती होईल, नाहीतर फक्त बघून सोडून दिल्यानंतर काहीच नाही होऊ शकत. ठीक आहे. तर काल सीन बघून येताना ना आम्हाला खूप जास्त वेळ झाला, 1:30-2 वाजले. त्यामुळे आज उठायला वेळ झाला. म्हणजे लिटरली माझ्यामध्ये मी 9-9:30 वाजता उठले असेल. तिथून पुढे मग सगळी सुरुवात आणि केसही धुवायचे होते. खूप कंटाळा आला होता त्यामुळे उठले नाहीत. आम्ही दोघेही नाही उठलो. पण निलेश 8 वाजता उठून त्यांनी पाठीमागे कोबासुद्धा केलेला आहे. तोसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेन व्हिडिओमध्ये की कोबा कसा झाला आहे वगैरे. सेंटेक्स टाकी जी आहे ती ठेवण्यासाठी कोबा करायचा होता. तर इथे माझ्या चपात्या मी लाटून घेते. मी फुलकेच बनवते. निलेशचा डब्बा असेल तर त्यांच्यापुरत्या 2 घडीच्या चपात्या बनवायच्या, नाहीतर मग फुलकेच बनवायचे. आणि माझ्यासाठी बिनतेलाचा असतो आणि बाकी सगळ्यांसाठी तेल तूप लावलेला फुलका असतो. तर इथे मी थोडा कांदासुद्धा चिरून घेतला आहे लच्छा कांदा करण्यासाठी. आणि पुढे मी अख्खा मसूर म्हणजे इन्स्टंटली अख्खा मसूर कसा बनवायचा याची रेसिपीसुद्धा शेअर केली. तर ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आता इथे मी माझं जेवणाचं ताटसुद्धा वाढून घेते आहे. खूप जास्त भूक लागली होती. आता आम्ही चहा वगैरे सगळा बंद केला. पाऊस संपला तर चहा कॉफी वगैरे सगळं बंद. तर इथे घेतली मी मोड आलेला मसूर घेतला आहे, तो घालायचा आहे 1 वाटी. आणि यामध्येच ठेचून घेतलेला लसूणसुद्धा घालायचं आहे. 7 ते 8 पाकळ्या घालायच्या. आता याचमध्ये मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घालणार आहे आणि थोडासा हिंग घालायचं आहे. आता यामध्ये ना पाणी घालायचं 2 वाट्या आणि याला 3 ते 4 शिट्टी काढून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकताय इथे आपला मसूर शिजलेला आहे आणि खूप मस्त भारी असा वास यायला लागला आहे. इथे मी सगळे एका प्लेटमध्ये मसाले काढून घेतलेले आहेत. तर इथे धणे जिरे पावडर आहे, बिर्याणी मसाला आहे, गरम मसाला आहे आणि थोडंसं छोले मसाला आहे. हे कांदा लसूण मसाला आणि हे आपलं घरगुती लाल तिखट असतं म्हणजे जी चटणी ती घेतलेली आहे. आता हे सगळे मसाले हे जे तेल गरम झाले यामध्ये टाकणार आहे. आता मसाले घालूया. तुम्हाला हवा असेल तुम्ही जिऱ्याची, लसणाची किंवा कढीपत्त्याची फोडणी देऊ शकताय. तर मी आहे असे सगळे मसाले टाकणार आहे. हे छान तेलामध्ये परतून घ्यायचे. मस्त छान असे हे परतून घ्यायचे. तुम्ही कांदा वगैरे घातला, टोमॅटो घातला तरीही चालेल. थोडंसं पाणी, मसाले करपू नयेत यासाठी. ठीक आहे. शिजवून घेतलेला मसूर घालून घेऊया. तर हा इन्स्टंटवाला अख्खा मसूर आहे ना, टोमॅटो ना कांदा. कोथिंबीर टाकून तुम्ही गार्निश करू शकताय. आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. आता याला मी 2 उकळी काढून घेणार आहे आणि हा इन्स्टंटवाला अख्खा मसूर आपला तयार झालेला आहे. तर इथे आपलं जेवण तयार आहे. मसाल्याची ढबू मिरची आणि वांगंसुद्धा मी त्यामध्ये 2 अख्खे असे चिरून घातलेले होते. हा आहे लच्छा कांदा लोणचं, हा आपला इन्स्टंटवाला अख्खा मसूर आणि चपाती आणि राईससुद्धा आहे. तर मी छान असं जेवण करून घेते. तुम्ही पण या जेवायला. तर माझं जेवण झालेलं आहे आणि आता मला करायचं आहे निलेशच्या मंडळामध्ये आहे तर तिथे प्रसाद द्यायचा असं ठरलं आहे आमचं. मग प्रसादासाठी आधी ठरलं होतं की शिरा द्यायचा 1.25 किलो, पण खूप जणांनी शिराच दिला. मग त्यानंतर आणि मग ते कॅन्सल केलं आणि मग आता पुन्हा हे ठरलं की फ्रूट कस्टर्ड देऊया. तर इथे मी 2 लिटर दूध घेतलं आहे. मी तुम्हाला दाखवते काही काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते.
तर हे आहे 2 लिटर दूध, गाईचं आहे, तुम्ही म्हशीचं घेतला तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। इथे आहे साखर, जवळजवळ अर्धा किलो साखर आहे आणि या वाटीने मोजायला गेला तर मी 5 वाट्या साखर घेतलेली आहे। त्यानंतर ही आहे कस्टर्ड पावडर, ही लूजवाली कस्टर्ड पावडर आहे आणि मी याआधीही यूज केलेली आहे, तर चांगली आहे। आणि हे इथे सगळे हे फ्रूट्स आहेत, केळी, चिकू, डाळिंब आणि हे सफरचंद आणि थोडेफार ड्रायफ्रूट्स वगैरे पण आहेत। तर इथे आहे ही कलरची चेरी, टुटी फ्रुटी, काजू ही नेहमीप्रमाणे कस्टर्ड पावडर आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट्स पण आहेत, म्हणजे काजू आणि बदामच आहेत। तर हे मी चॉप करून याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता पाण्याला दुधाला उकळी येऊ द्यायची। आता हे 2 लिटर दूध आहे, ठीक आहे। मला योग्य प्रमाण सांगेन, म्हणजे अगदी खूप जास्त असं त्याचा लगदाही होणार नाही कस्टर्ड पावडरचा, आणि लगदा झाला तरी पण काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन। तर ही आहे किती ग्रॅम आहे आता त्यांनी इथे मेन्शन केलेलं नाही आहे, ठीक आहे, राहू दे। अर्धा लिटर जे दूध असतं त्याला हे जे आपले चमचे आहेत, दुधाचा चमचा म्हणतात त्याला, माहिती ना, तर हे 2 चमचे फुल्ल भरून अर्धा लिटर दुधाला कस्टर्ड पावडर घालायची असते, म्हणजे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी व्यवस्थित होते, खूप जास्त थिक किंवा थिन होत नाही, जशी त्याला फ्रूट कस्टर्डला कन्सिस्टन्सी हवी आहे तशी होते। आता पूर्ण लगदा झाल्यानंतर काय करायचं तर पूर्ण कस्टर्ड ते थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं, अगदी स्मूथ जसं आईस्क्रीम असतं ना त्या पद्धतीचं होतं। तर ह्या 2 टिप लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि अर्धा लिटर दूध असेल तर मी बरोबर ही 1.5 वाटी साखर घालते, योग्य अगदी परफेक्ट असं गोडीला होतं, खूप जास्त गोड किंवा कमी होत नाही। आणि जे पदार्थ गोड असतात जे थंड करून खायचे असतात, ठीक आहे, जसं की सगळंच बासुंदी आली, खीर आली, तर ते थंड झाल्यानंतर थोडासा त्याचा जो गोडवा आहे ना तो कमी होतो, त्यामुळे एक्स्ट्रा 2 चमचे नेहमी साखर टाकायची। तुम्ही जर गरम गरम खात असाल तर एक्स्ट्रा साखर टाकायची काहीही गरज नाही, ठीक आहे। आता दुधाला उकळी येऊ दे, मग आपण त्यामध्ये कस्टर्ड पावडरचा जो गोल करून घेणार आहे तो त्यामध्ये ॲड करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता अगदी फुल्ल चमचा भरून मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। आता माझे 2 लिटर दूध आहे तर मला 8 चमचे कस्टर्ड पावडर लागेल, तर ही 1 चमचा, आणखीन 7 चमचे मी यामध्ये ॲड करून घेईन, ठीक आहे। आता यामध्ये पाणी घालूया आणि मिक्स करूया। तर इथे दुधाला उकळी येते, आता यामध्ये मी साखर घालते। साखर घातल्यानंतर पातेलं अगदी फुल्ल काटोकाट झालं होतं, त्यामुळे मी थोडं दूध इथे काढून घेतलंय। पुन्हा आणि हे नंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला उकळी आल्यानंतर आपण हे कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते या दुधामध्ये ॲड करायचं, ठीक आहे। दुधाला उकळी येते, आता हे मिक्स करूया। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं। आता हे शिजले हे कसं ओळखायचं मी तुम्हाला नंतर सांगेन, ठीक आहे। ज्या वेळेला असे बुडबुडे येतात ना त्यावेळेला समजायचं की आपलं मिश्रण पूर्णपणे शिजलेलं आहे आणि आता गॅस बंद करायचा। हे पूर्ण थंड करून घेऊया, मग आपण पुढची प्रोसेस नंतर बघू, ओके। Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on. ठीक आहे, तर आपलं जे फ्रूट कस्टर्ड होतं ते तयार झालेलं आहे। आणि ॲक्च्युली मला मी मोबाईल लावून ठेवला होता, झालं असं की मोबाईल लावून मी ठेवला होता आणि बडबड माझी सुरूच होती, पण माझ्या लक्षात नाही आलं की मी कॅमेरा ऑन केला की नाही, आणि कॅमेरा ऑफ होतं, त्यामुळे जे काय होतं ते रेकॉर्ड नाही झालं। कोणकोणते फ्रूट्स होते ते पण मी दाखवले होते तुम्हाला, केळी, सफरचंद, चिक्कू आणि डाळिंब, ठीक आहे। आणि ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम इतकंच होतं आणि टुटी फ्रुटी मी मगाशी पण दाखवलं होतं, तर इतकं सगळं होतं। त्यामुळे
करण्यासाठी मोबाईल मी लावून ठेवला होता ट्रायपॉडला, पण ते रेकॉर्डिंग सुरूच नाही झालं आणि माझं पण लक्ष नव्हतं. तर मी ते पटपट आवरण्याच्या नादामध्ये विसरून गेले. ठीक आहे, तर इथे आपलं फ्रूट कस्टर्ड तर तयार झालेलं आहे आणि हे टोटल किती लोकांना पुरेल हेही मी तुम्हाला सांगेन पुढे व्हिडिओमध्ये. ठीक आहे, हे फ्रूट कस्टर्ड आहे. आता मी या डब्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे आणि ग्लास कुठे, आणि हे ग्लास निलेश घेऊन जाणार आहेत तिकडे. आता या इकडे. ठीक आहे, तर निलेश फ्रूट कस्टर्ड घेऊन गेलेले आहेत आणि ते टोटल जे मी तुम्हाला ग्लास दाखवले तर तेवढे ग्लास 30 ते 35 ग्लास भरतील. तर ते इतकं बनलं होतं आणि जे काही मी प्रमाण सांगितलं आहे ते अगदी योग्य आहे. त्याच्यापेक्षाही जास्त फ्रूट्स तुम्हाला जे आवडतील ते यूज केलं तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि साखरेचं आणि कस्टर्ड पावडरचं जे काही प्रमाण होतं ते अगदी योग्य होतं. व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी झाली होती, फार काही पातळ किंवा फार घट्ट वगैरे झालेलं नव्हतं. तर हा आजचा व्लॉग असा होता. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.